दशमोध्याय श्री गणेशाय नमः. गाठी होते पुरपुण्य म्हणून पावल नरजन्म यांची सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पायी. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामी द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरावी करीती. जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले. संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली त्यांची लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नाही का म्हणते. ये लोकी जे जे करावे परलोकी त्याची फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मी सौख्य पाविजे. बाळप्पाच्या मनात यापरी विचार येत सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाच विचार रात्र दिला चित्ताचे न होई समाधान. त्याप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वानी सुवर्ण ताटी वरुणी आपणा पुढे येते. पाहुणे अशा गोष्टी उल्हासले माणस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापश दृढतर विवेक शस्त्री तोडावा. सोलापुरी काम आमासी असे सांगुणी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोकात आविर चमत्कार. त्यांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतीला. महायात्रा संकल्पे करून जन निगती घराहून परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र पंत क्रमिता मी किंकर मार्गी लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान. त्यांचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होवणी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मी कर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. ज्यांची ख्याती सर्वत्र विद्यधनाची माहेर. अलिप्तपणे संसार करुणी काळक्रमिता ती. परी तया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्यांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. एकुण्या वरासी आनंद रे मानसी वार्ते सांगता कांतेसी. ते चित्ती तोषली ती असे झाले गर्भधारण. आनंदली उभतांचे मन जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याची उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता परसबली पुत्र रत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवले तया लागुण. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतारला करू लागला बाल लीला. पाहुणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निगंड शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांची घरी परत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. मृत्तिकेचा गज करून पूजा करती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगते. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन ततोता. चालू लागल हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी अशी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती. सर्वत्र ख्याती पसरली. अशा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यत्न केला दीक्षितांनी. सर्व सामुग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सरुणी दीक्षितांत समजले. जले भरले होते घट त्यासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करते सर्वजण. त्या पुणे शहरा माझी पेशवी होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दार त्यांची लागेना. तयांनी ऐकून मुरगोडी आले धावून. मध्ये दीक्षितांचे सांगून दाद आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणतीची सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठवला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायची असे सांगता दीक्षितांप्रती. त्यावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर. जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझं दिला असेल सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मवरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतोय. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विक्री श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णील अपवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकलं वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपी प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पाहू श्रोता बघता करुणी एकाग्र चित्ता
अवधान द्यावे श्रोते हो. पुढील अध्याय कथन. बाळप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे ह्याची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझ्या चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा पर्यंत प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. एकादशोध्याय हा. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात. येथे रूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करिताती. तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पास सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. येथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगरी तैसे करावे. मानाला तयांचे विचार निघाल तिथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरून चित्ती सेवे करी सेवा करती. जेथे वाहे भीमरती स्नान करती भक्तजन. पुत्र कामना धरून चित्ती आरती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगीजन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करती गंगा स्नान. नमस्कार घालिती कोणी तेथील सर्व सेवे करी. नित्य नेहमी 2 प्रहरी मागुणे मधु करी. निर्वाह करीती आपुला बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान आटपोणी मागुती येत गावांत. सेवे कर्यांबरोबरी मागुणे मधु करी. भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणे संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परांना ठावे नसे स्वप्ने सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडणी गृह सुत कांता. शीतोष्णाची परवाना करता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी. येथे मागती मधु करी. मिळती कोरड्या भाकरी. उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास पर तयांची माणस कदा उदास नव्हायची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमची सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवुजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी मागून ये मधु करी. जाऊन संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून ये बाहेरी बैसून तेथे शिळे बरी. मग खाव्या भाकरी असा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. आणि त्याला कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नव्हायची. हीन आपले प्राक्तन भोग भोगावी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. असे विचार निशिदिनी येथे बाळप्पाची मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी येते 3 मूर्ती. एवढे दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी एवढी आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्यजित साधावे. पाहुणी ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्यांचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावायचा विचार करीत तो त्याचे एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली 1 ओळी करू नये उतावळी. ऐसे पाहुणे त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परितेनं झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोण एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलले त्या खालून वृश्चिक एक निघाला. त्याचे त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामावरची परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोचले अंतरी उत्तम दिन मानला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिली. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखली. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. त्या नगरीच्या नारी कामधंदा करता घरी. गीत गावनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूर देशाची ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनात धावती. त्यांची झाली गर्दी. यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषिते नगरी. रात्रंदिन गजबेजे. राजे राणी पंडित शास्त्री वेदांती येत. तसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती. रामरसी अघोरपंथी दर्शन येते स्वामींच्या. कोणी करीती कीर्तीन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. त्या क्षेत्रीची महिमान के वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्षाची वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. पुण्य पावन देखून नगरी. बाळप्पा तोचले अंतरी
पूर्व पुण्य तयाची पदरी जन्म सार्थक झाले. बाळाप्पा होऊन सेवे करी स्वस्ती करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्र तो ठेवो जन्मोवरी. स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभू कथा संमत श्रोत सदा परिसुत एकादशोध्याय गोढा चिरस्तु शुभम भवतु. द्वादशोध्यायः श्री गणेशाय नमः. करा जगदुद्धार हारावय भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होतं तेजी समर्थ श्री स्वामी. गदध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्य नगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचे मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. बाळप्पाची मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. अशा गर्दीत आपणासी दर्शन कैरो होईल. परी दर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन्मन स्वामी चरणी लागले. दर्शनाच्या उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सनिध पातले अजाणू भाऊ सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरियले. कंठ सरोजित जाहला चरणी भाळ ठेविला. क्षणक मी पण विसरला परम तोषला मानसी. गंगा मिनली सागरी जसे तरंग जला भितरी तसे बाळप्पा ते अवसरी. स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा. कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा. दृढ जडला स्वभावे एवढे भाणावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद न मायेपोटी स्तोत्र ओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरची प्रेम अशा कृतीने दाविले. धनद मानोनी मनी बाळप्पा निघाल तिथून. परी त्यांच्या श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासोबत एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार. म्हणते जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिला. म्हणते जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून त्यांसी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी त्यांची वर्तमान विरित एक झाले. या समय श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञी वाचून देत प्रवेश कोणाचा न होय असे ऐकुणी वर्तमान. बाळप्पा म्हणे झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते न व्हायची. मार्गावणी परतले शत्रू बिराडावरी आले. तिथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मांते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य देवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्ह येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊणी श्री स्वामी जवळी येऊणी. मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे काढणे. मागुणे मधु करी मग यावे बिरडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होते. त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाची अंतरी. सुंदराबाईची करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी अशी आपण श्री सेवेसी करत जावे आनंदे. बाळप्पा म्हणी आनंदला म्हणे सुधीनं आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी बाई मुख्यतः जामाजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पायी. मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियसी. गरोभर इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसांत भांडणे होत सरोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकेले भांडण. एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ. पूजाधिक व्हावे यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येतात चित्ती अरण्यातही वस्ती करती. परी तेथेही पूजा आरती नियमी करती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसा लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी चढलेली रात्रंदिवस. चेहरा नसे क्षणभरी बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. त्या दुःखी विवळ होतं. म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपणे आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी. त्यांची अंतरपरी स्वामी महिने झाले. प्रत्येक सोमवारी तायनी महादेवाची पूजा करणे मग यावे परतोनी स्वामी सेवे करणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पा चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसे सत्यपूर्ण. विरोध केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझे लिहिलेसे. त्या सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली.
ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त, चोळप्पा नामे विख्यात, त्याचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवी ती द्रवेदिका आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पा मुळे म्हणती नुकसान होते आपले. जेव्हा जामत शशवर उभयंता करीत विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तमी. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. असे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, पण तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावं याची बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखी काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. त्या निरतूर झाला. ऐसा उपाय खुंटला. मग त्यांनी पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. त्यांनी पुसले वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्ट ऐकून कापट्य मणी आणले. म्हणे जावय आपणासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. त्यांची कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिली 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुणी चाकरी करी असे लिहिलेचे. भटजी मनी खिन्न झाला. सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची झडली होती. त्याचे दूर दयाप्रती करते येते दयाळ, जी केवळ दयागण भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण त्यांचे शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समत तथा प्रेमळ परित द्वादशाध्याय गोड